जावांच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। किती सुंदर दिसत आहेत ना हे गुलाबजाम। बघा आपण कट करून घेतले तर पाक हा आतपर्यंत पोहोचलेला आहे आणि अतिशय सॉफ्ट स्पंजी असे गुलाबजाम झालेले आहेत। खायलाही खूप छान झालेले आहेत। तर याची रेसिपी बघूया चला। तर एका पातेल्यामध्ये हे 2.5 तांबे पाणी टाकायचं आहे। साधारणतः अर्धा लिटरचा तांबे आहे आणि त्यामध्ये मी 1.5 किलो साखर टाकलेली आहे। साखर छान आता मिक्स करून घ्यायची पाण्यामध्ये। आपल्याला थोडंसं चमचा घ्यायचा मोठासा आणि हलवून घ्यायचे आणि याचा आपल्याला पाक वगैरे जास्त घट्ट करायची आवश्यकता नसते, तर हलवत राहायचं आणि 1-2 उकळ्या येईपर्यंत आपला पाक तयार झालेला असतो। जास्त चिकट पाक करायची आवश्यकता नसते। तर हा खवा आहे 1 किलो, त्यामध्ये मी पाव किलो मैदा टाकलेला आहे आणि एक छोटी वाटी रवा टाकलेला आहे। रवा टाकला तरी चालतो किंवा नाही। आणि हा संतूरच्या साबणावर येतो, जरा कमी खोलगट चमचा असतो, त्या चमच्याने अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे। तो जरा जास्त खोलगट नाही आहे, काही चमचे खूप मोठे असतात, तर हा चमचा बघून घ्या तुम्ही एकदा व्हिडिओमध्ये। हे छान मिक्स करायचं आहे आणि इथे तुम्ही एक मिक्स करत ह्या पाकाला पण एकदा लक्ष द्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचे पीठ टाकून जरी जामून केले ना तरीही खूप छान होतात। त्याची पण मी रेसिपी एकदा चॅनलवर अपलोड करणार आहे, कारण ते पण खायला खूप खमंग लागतात। आता हा जो खवा आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवलेला होता, तो 1 ते 1.5 दिवस राहिला, त्यामुळे खूप घट्ट झालेला आहे। त्यामुळे मी थोडासा पाण्याचा हात टाकला किंवा दूधही टाकू शकतो, पण खवा जर ताजा असेल ना तर आपल्याला पाणी किंवा दूध लागत नाही। लागत असेल तर थोडं टाकून छान मळून घ्यायचं, एकदम मऊ करायचं त्याला, कारण मऊ केलं तर काय होतात आपले गुलाबजाम फुटत नाहीत तळताना। नाहीतर काय होतं, तळताना जर गुलाबजाम फुटले ना तर त्यामध्ये तेल जाऊन बसतं। त्याच्यामुळे जेवढं आपण कणिक कशी मऊ करतो ना पोळ्याची, तशी मऊ करायची आणि हे जे गोळे करतो ते दाबून अशा गोल मस्त करायचे आहे। त्यामुळे गुलाबजाम फुटत नाहीत आणि तेलात विरघळत नाहीत। तर ह्या पाकाला पण आपण मध्ये मध्ये लक्ष देतोय। आणि हो, हे जे पीठ आहे ना खवा, त्यामध्ये आपण विलायची टाकायची आहे, माझी विसरली टाकायची, पण टाकून बघा खूप छान लागते। पाकाऐवजी या पिठात पण टाकली तरी छान लागते। मस्त 2 उकळ्या आलेल्या आहेत पाकाला। तर अशा पद्धतीने आपला पाक आता तयार झालेला असतो। 2 उकळ्यात पाक तयार होतो, मस्त तयार झालेला आहे पाक। तर आपण आता याच्या गोळ्या करून घेऊया। गोळा करताना थोडं थोडं पीठ घेऊन आपण त्याच्या गोळ्या मळून केलेल्या आहेत आणि गोळी करताना दाबून करायची आहे, ती गोळी कुठे फुटली नाही पाहिजे। तर सगळ्या गोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। हव्या त्या आकाराच्या आपण करू शकतो आणि तेल खूप तापू द्यायचं नाही, ही आपली महत्त्वाची टिप आहे ह्या रेसिपीची। कारण खूप तेल तापलं तर काय होतात, जामून लगेच वरून लाल होतात, करपतात आणि मधून मात्र कच्चे असतात। तर काय करायचं, आणि एकदा टाकलं की लगेच हलवायचं नाही, त्याला थोडंसं पोहून वर येतात किंवा आले नाही तर थोडंसं हलवायचं आणि पहिला घाणा काढून झाला की परत गॅस कमी करायचा। दुसरा घाणा टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅसचं जे आहे फ्लेम ती थोडीशी वाढवायची आहे। मोठ्या गॅसवर अजिबात तळू नका, त्यामुळे काय होतं, गुलाबजाम वरून तर काळे होतात पण मध्ये कच्चेच असतात आणि मध्ये गाठी गाठी होतात। त्यामुळे थोडासा मीडियम गॅस ठेवूनच खूप पण तेल थंड नाही पाहिजे। थंड तेल असेल तर मग गुलाबजाम फुटतात तुमचे। त्याच्यामुळे काय करायचं, तळेपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आणि तळून झालं की दुसरा घाणा टाकेपर्यंत बारीक गॅस करायचा आणि टाकून झाल्यावर परत मोठा करायचा। त्यामुळे गुलाबजामचं जे तळणं आहे ते अगदी व्यवस्थित होईल। आणि थोडे थंड झाले की ह्या पाकामध्ये टाकून द्यायच्यात गुलाबजामुन। एखादं पसरटच भांडं घ्या, त्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं चमच्याने दाबून घ्यायचं आहे। तळणं पण खूप महत्त्वाचं आहे, अतिशय ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला तळायचे। मोठ्या गॅसवर तळलं तर लगेच लाल होतात, पण मध्ये मात्र कच्चे होतात आणि खूप जणांच्या जामूनमध्ये मध्ये गाठी पण होतात, पण मळताना जर लक्ष दिलं तर ते होणार नाही आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जामून करून बघा, नक्कीच तुमचे खूप छान होतील, मला कमेंट करून सांगा। बघा किती टम्म फुगलेत ना। आपण थोडे छोटे जरी केल्या गोळ्या तरी चालतात, कारण फुगून अजूनच वाढतात। बघा किती सुंदर दिसत आहेत, अतिशय रसरशीत असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघा पाक मधपर्यंत सगळा गेलेला आहे। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।